पुण्यात पैसे बुडवणाऱ्या बिल्डरांना महारेराने दणका दिलाय। पुण्यातील बिल्डरांविरोधात 377 प्रकरणे दाखल करण्यात आलेत। ठराविक व्यावसायिकांमुळे फसवणूक करण्यात आली। बडे विकासक मात्र यावेळी रडारवर आहेत। जिल्हा प्रशासनाकडून 64 कोटींची वसुली करण्यात आली। ग्राहकांना मात्र त्यामुळे दिलासा मिळाला। घरांचे प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने ग्राहकांचे बिल्डरांकडे 64 कोटी रुपये अडकले। जिल्हा प्रशासनाने वसूल करून हे अडकलेले पैसे दिले, तर महारेरामुळे अडकलेले पैसे परत मिळाल्याने ग्राहकांना मात्र आता तुर्तास दिलासा मिळाला। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमाल आपल्या सोबत जोडलेत। ज्ञानेश्वर, ठराविक व्यावसायिकांमुळे फसवणूक मात्र बडे विकासक यामुळे आता रडारवर येत आहेत। काय ताजी अपडेट्स आहेत? बरोबर आहे. पैसे बुडवणारे जे बिल्डर आहेत त्यांना महारेरानं हा दणका दिलेला आहे। जिल्हा प्रशासनाकडून 64 कोटी रुपये जे आहे ते वसूल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळतोय। घराच्या बुकिंग वेळी ग्राहकांना जे दिलेले आश्वासनं असतात ती जर पूर्ण केली नाहीत तर बिल्डरांना अशा पद्धतीनं दंड आकारता येऊ शकतो किंवा जर वेळेत ताबा दिला नाही तर त्या प्रकल्पाला महारेराच्या माध्यमातून जे कायदे आहेत त्या कायद्याच्या माध्यमातून दंड जो आहे तो वसूल करता येतो। त्याच्यासाठीची सगळी जी तयारी आहे ती पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरू आहे आणि तशा पद्धतीची विशेष मोहीम देखील राबवली जाते आहे। घरांचे प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यानं ग्राहकांचे बिल्डरांकडे अडकलेले आतापर्यंत 64 कोटी रुपये जे आहेत ते जिल्हा प्रशासनानं वसूल करून दिलेले आहेत आणि महारेरामुळे हे सगळं शक्य होताना बघायला मिळत आहे। जर अशा पद्धतीची कुठे ग्राहकांची बिल्डरांकडून फसवणूक होत असेल तर महारेराकडे तक्रारी करण्याचं आवाहन देखील महारेराकडून करण्यात आलेलं आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।